आदिवासी विभागामध्ये होणाऱ्या बळजबरीने आणि प्रलोभनाने होणाऱ्या धर्मांतराच्या संदर्भातली ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे। माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत, त्याच्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो। पण जी चर्चेस अनधिकृत आहेत त्याच्याकरता 6 महिन्याची आवश्यकता काय आहे? त्याच्यावर तात्काळ MRTPच्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि ती चर्च अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी निष्कासित केली पाहिजेत आणि त्यामुळे ही कारवाई तात्काळ करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरं, आपल्या नेतृत्वाखाली हे सदन येणाऱ्या दिवसामध्ये अर्बन नक्षलला प्रतिबंध करणारा जनसुराज्य कायदा पारित करणार आहे। याच्यावर खूप चर्चा महाराष्ट्रात झालेली आहे। माझं स्वतःचं परवा शुक्रवारी अशासकीय कामकाजामध्ये महाराष्ट्र धर्मांतर बंदी लव जिहादच्या विरोधातलं विधेयक सदनाने या ठिकाणी लिस्ट केलेलं आहे, पण ते अशासकीय कामकाजातलं आहे आणि त्यामुळे माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये अशी प्रलोभनाने जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार होत आहेत। देशातल्या अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी लव जिहादच्या विरोधी कायदे केलेले आहेत। आपलं हे सरकार येणाऱ्या किती काळामध्ये प्रलोभनाने जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा करणार, असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे। जे अतिक्रमण आता आपल्याला आढळत आहेत ते तात्काळ आपण काढणार आहोत। जे अतिक्रमण आपल्याला तक्रारी आल्या, असा आपल्याकडे नियम आहे, त्या नियमाने तपासून त्याला 6 महिने वेळ मागितला आहे। पण तिसरा आपण म्हटलं आहे, या राज्यामध्ये धर्मांतरण संपूर्णपणे रोखण्याकरता अजून कडक कायदा या राज्यामध्ये आला पाहिजे का, याकरता निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री चर्चा करून याबद्दलही शासन याचा विचार करेल।